निस्वार्थ गुरुभक्ती. खूप जुन्या काळात एका घनदाट जंगलात शर्विल नावाचा एक तरुण मुलगा राहायचा. त्याला धनुर्विद्येची खूप आवड होती. त्याचे बाण नेहमी अचूक लागायचे, पण त्याला अधिक शिकायचे होते. शहराच्या बाहेर एक प्रसिद्ध धनुर्विद्येचे गुरु राहत होते. त्यांचे नाव आचार्य विभास. ते राजपुत्रांना आणि उच्च कुळातील मुलांना शिकवत असत. शर्विलने त्यांच्याकडे जाऊन शिकण्याची विनंती केली. आचार्य विभास म्हणाले, बाळा, माझ्या नियमांनुसार मी फक्त राजघराण्यातील मुलांनाच शिकवतो. शर्विल निराश झाला, पण त्याचे धनुर्विद्येचे स्वप्न भंगले नाही. शर्विल जंगलात परत गेला. त्याने आचार्य विभास यांची मातीची मूर्ती बनवली. त्याने त्या मूर्तीलाच आपले गुरु मानले आणि दररोज त्यांच्यासमोर धनुर्विद्येचा सराव सुरू केला. दिवसांमागून दिवस गेले. शर्विलची तपस्या आणि निष्ठा इतकी तीव्र होती की त्याने एकाग्रतेत जगातील सर्व आवाज विसरले. त्याचे बाण आकाशातील पक्ष्यांनाही लक्ष न साधता शांतपणे जाऊ देत. एके दिवशी यवराज पार्थ आणि आचार्य विभास जंगलात आले. पार्थचा कुत्रा भुंकत होता, पण शर्विलच्या बाणांनी अचूकपणे त्या कुत्र्याचे तोंड शिवले, त्याला इजा न करता. आचार्य विभास यांनी विचारले, असा अद्भुत बाण चालवणारा कोण आहे? तू माझा शिष्य आहेस? शर्विल धावत आला आणि गुरूंच्या चरणांवर नतमस्तक झाला. शर्विल म्हणाला, गुरुदेव, मी तुमचा शिष्य आहे. तुम्हीच माझ्या प्रेरणा आहात. शर्विलने त्यांना मातीची मूर्ती दाखवली, जी त्याने रोज पूजली होती आणि ज्याच्यासमोर सराव केला होता. आचार्य विभास यांना शर्विलची निस्वार्थ गुरुभक्ती पाहून आनंद आणि दुःख दोन्ही झाले. त्यांनी गुरुदक्षिणा म्हणून शर्विलच्या उजव्या हाताचा अंगठा मागितला. शर्विलने एका क्षणाचाही विचार न करता तो कापून दिला. शर्विलने दाखवून दिले की खरी गुरुभक्ती म्हणजे फक्त शिकवण घेणे नव्हे, तर त्याग आणि निष्ठा दाखवणे आहे. अंगठा नसतानाही त्याने धनुष्य चालवले आणि तो एक महान योद्धा बनला. त्याची कथा आजही निस्वार्थ गुरुभक्तीचे उदाहरण आहे.